की बापाची संपत्ती बघून मुलगी देण्यापेक्षा मुलाचं कर्तृत्व सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे. बरोबर. आणि सगळं लग्न करायचं म्हटलं की खूप सारे पालक पॅकेज बघतात, कितीचं पॅकेज आहे. परंतु मला असं आढळलं, मी ज्यावेळी बऱ्याचशा IT मधल्या तरुणांना पण भेटलो, व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. प्रत्येक IT कंपनीमध्ये खाली स्मोकिंग झोन झालेला आहे. बरोबर. खूप सारे कपल्स हे संध्याकाळचं जेवणच घरी बनवत नाही आहेत. मी तर परवा एक जण भेटायला आले, ते मला की त्यांना 2 लाख रुपये सॅलरी आहे, खरं झोमॅटोचं बिल 60,000 येते. इतकं बाहेरचं खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मॅगी, पिझ्झा, बर्गरच्या जमान्यामध्ये आयुष्य मर्यादा पण कमी झालेलं आहे. मला तर असं म्हणायचं आहे की पॅकेज म्हणून तुम्ही म्हणताय, पण पॅकेजवाले तिकडं पीत बसल्यात. बरोबर. ते शरीराचं सगळं वाटोळं करायल्यात, मात्र करायल्यात, हे तुम्ही बघत नाही आहे. तुम्ही मुलाचं कर्तृत्व बघून तुम्ही शेतकऱ्याला किंवा उद्योजकाला जरी तुमची मुलगी दिला तर ती आयुष्यभर कधीही उपाशी राहणार नाही, असं मला वाटतंय. आणि ही मानसिकता कुठं तर बदलायला पाहिजे आणि तरुणांनी सुद्धा व्यवसाय उद्योगात यायला पाहिजे, लवकर पैसे कमवायला पाहिजे, त्याची फिलॉसॉफी सगळ्या समजून घ्यायला पाहिजे.